वारकरी संप्रदायासाठी एक आनंदाची बातमी आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान 7 जुलै रोजी देहूतून होणार आहे। त्यासाठी यावर्षी तुकोबारायांची पालखी ही नव्या रथामधून प्रस्थान करणार आहे। हा रथ बनवण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून त्यासाठी राजस्थानमधील सिहोर या गावातून लाकडावर कोरीव नक्षीकाम करण्यात आलंय। त्यानंतर हा रथ आता देहूमध्ये दाखल झालाय। या रथाला ब्रह्मटिक सागवान जातीचं लाकूड वापरण्यात आलंय। या लाकडाला ऊन, वारा, पाऊस याचा कोणताही परिणाम होणार नाही। तब्बल 150 घनफूट लाकडांचा वापर करण्यात आला असून 250 किलो चांदीचा वापर या रथासाठी करण्यात आलाय। दाक्षिणात्य पद्धतीचं कोरीव काम या लाकडावर करण्यात आलंय। नक्षीकाम करून आलेला हा लाकडी रथ आता देहूच्या मंदिर परिसरात सीसीटीव्हीच्या निगराणीखाली ठेवण्यात आला असून तिथेच त्यावर चांदी लावण्यात येणार आहे। तर 7 जुलै पूर्वी हे संपूर्ण चांदीचं काम पूर्ण करून रथ प्रस्थानासाठी सज्ज करण्याचे प्रयत्न हे मंदिर प्रशासन आणि कारागिरांकडून सुरू आहेत।